नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुहासिनी अभ्यंकर यांच्या योगायोग या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया सुहासिनी अभ्यंकर लिखित उपेक्षित मी. उठत असलेल्या आपल्या भाच्याला तिने अलगद उचलून घेतलं. वर्षा, तू बस जेवायला. तुझं जेवण होईपर्यंत मी घेऊन बसते याला. साजूक तुपातल्या पुऱ्या आणि खीर खास तुझ्यासाठी बनवून दिली आईने. बघ तरी. अगं पण तुला शाळेत जायचं असेल ना, उशीर होईल तुला, वर्षा म्हणाली. नाही अगं, आज मी रजा घेतली आहे म्हणून तर म्हणते आहे. हां मग ठीक आहे, असं म्हणून वर्षा खीरपुरीचा आस्वाद घ्यायला लागली आणि तितक्याच तन्मयतेनं रतन कॉटच्या कोपऱ्यात बसून आपल्या भाच्याकडे बघायला लागली. नुकताच झोपेतनं उठल्यामुळे त्याला भूक लागली होती आणि आपल्या मऊ मऊ बालमुठी तोंडाशी नेण्याची त्याची धडपड चालू होती. त्याचा हा चाळा बघता रतन स्वतःला विसरत होती. मधूनच तिच्या डोळ्यांसमोर वर्षाचा रुबाबदार नवरा उभा होता. ते भरगच्च काळे कुरळे केस, तरतरीत नाक, बाळाचं हुबेहूब आपल्या वडिलांसारखं. वडिलांचं रूप घेऊन बाळ आलेला होता. त्याच्याकडे बघता बघता रतन इतकी तन्मय झाली की ती आजूबाजूचं सगळं जग विसरली, स्वतःला विसरली आणि एक निराळं अनोखं स्वप्न जागेपणी तिच्यापुढे साकार झालं. वर्षाच्या ठिकाणी आपण आहोत. आपलंच बाळ आपण घेऊन बसलो आहे. एवढ्यात कुणासारखा दिसतोय सांग ना गं, बघ कसा टकाटका बघतोय, असं म्हणत एक व्यक्ती आपल्या कॉटजवळ उभी आहे. आपण त्या व्यक्तीला पाहून लाजून खाली मान घातली आहे आणि बाळाला छातीशी कवटाळून धरलं आहे. आणि खरोखरच रतननं त्या चिमुकल्या गोळ्याला भावनेच्या भरात छातीशी अगदी घट्ट कवटाळून धरलं. हां दे त्याला इकडे, माझं झालं आहे. हात पुसत वर्षा कॉटवर बसली. तिच्या शब्दांनी रत्नाचं स्वप्न भंग पावलं. ती त्या अनोख्या भावस्वप्नातनं जागी झाली आणि जे क्षणभर अनुभवलं त्या आठवणीनं ती ओशाळली, लज्जित झाली. वर्षाकडे पुन्हा बघण्याचं धैर्य तिला झालं नाही. फार मोठा अपराध आपल्या हातून घडला आहे असं तिच्या मनाला वाटायला लागलं आणि अपराधित मुद्रेनं जाते ग मी असं पुटपुटत टेबलावरचा रिकामा डबा घेऊन ती चटकन चालायलाही लागली. वर्षा विचार करायला लागली की एवढा वेळ स्वस्थपणानं मला जेवू दिलं आणि माझे हात वाळतात न वाळतात तो झटका आल्यासारखी ही चालायला लागली. आश्चर्यच आहे, विक्षिप्तच आहे, असं मनाशी म्हणत कॉटवर बसून वर्षा बाळाला घेऊन पाजण्यात गर्क होऊन गेली. मगापेक्षा आत्ता ऊन जास्त तापदायक होतं. तरीही रतन संथ गतीनं हातातला डबा हिंकळत चालली होती. तिच्या मनात असंख्य विचारांचं नुसतं थैमान चालू होतं. या टळटळीत उन्हाच्या तापापेक्षा डोक्यातल्या विचारांचा ताप तिला असह्य होत होता. विचार करकरून डोकं फुटून जाईल तर बरं, आपण सुटू तरी या निरर्थक जिण्यातनं, असं क्षणक्षणी तिच्या मनात येत होतं. अशाच विचारात ती घरी येऊन पोचली. आई जेवणासाठी तिची वाट बघत होती. चल बाई, 1 वाजला. एवढा वेळ का गं मोडला? जागा होता वाटतं गुलाम. आणि वर्षाला खीर आवडली का? घरात शिरल्याबरोबर आईनं एकावर एक प्रश्न विचारायला सुरुवात केली, पण रतनचं लक्ष होतं कुठे? पायातली चप्पल कोपऱ्यात भिरकावून पाय न धुता ती कॉटवर आडवी झाली. अगं चल गं, पान वाढलंय. रमाबाईंनी रतनला हाक मारली. मला भूक नाही आहे, तू बस आपली जेवायला, मी जरा पडते, असं म्हणून रतनने गच्च डोळे मिटून घेतले. अगं 2 घास तरी खा, मग झोप, रमाबाईंनी पुन्हा एकदा सांगितलं. अगं खरंच मला भूक नाही आहे म्हणून सांगितलं ना, तू बस आपली कशी. यावर मात्र रमाबाई अधिक काही बोलायच्या भानगडीत पडल्या नाहीत. तरेवाईकचंही झालं, असं मनाशी म्हणत त्यांनी जेवायला सुरुवात केली.
रतनला वाटलं आता मी नको म्हटल्यावर आई जवळ येईल, आपल्या कपाळावर हात ठेवील, मायेनं अंगावरनं हात फिरवत काही होतंय का तुला असं विचारील आणि मग आपण आपल्या मनातलं इतक्या दिवसांचं साचलेलं दुःख आईच्या कुशीत शिरून तिला सांगू. पण तसं काहीही घडलं नाही. तिची ही अंतरीची इच्छा तशीच राहिली, उपेक्षित. अतिविचारानं रतनच्या मनाला ग्लानी आली आणि नकळत ती झोपेनं घेरली गेली. झोपेतही विचारांनी तिचा पिच्छा सोडला नाही. तिच्या उपेक्षित जीवनाच्या कादंबरीचं एक एक पान फडफडतच राहिलं. रतन जन्माला आली ती पायावर पांढऱ्या कोडाचे डाग घेऊन. हे आपलं पहिलं वहिलं अपत्य असं निपजलं म्हणून रमाबाईंना अतिशय दुःख झालं आणि तितकीच त्या लेकराविषयी कीवही आली. त्या अतिमायेनं तिचं लालनपालन करायला लागल्या. होता होई तो तिचं व्यंग दुसऱ्याच्या नजरेला येणार नाही याची त्या काळजी घ्यायला लागल्या. आपली लेक लोकांच्या तिरस्काराचा, सहानुभूतीचा विषय होऊ नये म्हणून त्या फार जपत. आईवडिलांची जगावेगळी माया तिच्या वाट्याला आली, पण पुढे तिच्या पाठीवर भावंड होत गेली. प्रत्येक बाबतीत तिला जपणं रमाबाईंना अशक्य व्हायला लागलं. रतनही मोठी मोठी होत होती, तिला समज येत चालली होती. तिच्या व्यंगावर पराकोटीचे औषधोपचार चालू होते, पण ते डाग जायला तयार नव्हते. वाढत नव्हते, पण पूर्णपणे नष्टही होत नव्हते. रतन शाळेत जायला लागली आणि पहिल्याच दिवशी अरे 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 काय सुरेख मुलगी आहे, पण काय हे तिच्या नशिबात, असे काही शिक्षकांचे उद्गार तिने ऐकले आणि त्या बालवयातही नको ते परिणाम तिच्या मनावर आघात करून बसले. त्या उद्गारातली सहानुभूती त्या अजाण मनाला जाऊन भिडली. तिच्या बरोबरीच्या अजाण मुली अगं काय आहे ग तुझ्या पायावर हे, असा अजाणतेपणी प्रश्न करत आणि मग रतन खिन्न होई, तिला रडूच कोसळे. नको ती शाळा, नको ते प्रश्न, धूम ठोकावी इथनं असं तिला होऊन जाईल. एक दोनदा तसा प्रयत्नही तिने केला, पण वडिलांच्या धाकापुढे तिला ते जमलं नाही. मग नकळत ती सगळ्या मुलांपासून अलिप्त राहायला लागली. या साऱ्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, यांच्यात आपल्याला मिसळता येणार नाही असा न्यूनगंड बालवयातच तिच्यामध्ये उत्पन्न झाला आणि त्या छायेत ती सदैव वावरायला लागली. तिचं बोलणं हसणं पार कमी होऊन गेलं. एक उमलती कळी मुग्धावस्थेतच करपायला लागली. अशाच परिस्थितीत शाळेचं शिक्षण संपलं आणि ती कॉलेजलाही जायला लागली, पण तिथेही तेच. अरे काय चिकणी आहे रे पोरगी, पण पायाकडे बघितलं की शिसारी येते यार. अरे 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 इतकं सुरेख रूप, देवाला बघवलं नाही विद्रूप करून टाकलंय की या डागांनी हिला. काय उपयोग काय या सौंदर्याचा. अगं ह्या मुलीचे पाय बघितलेस का. आई आई ग, सगळा देह सुंदर, पाय मात्र पांढरे. असे कॉलेज तरुण तरुणींचे आणि क्वचित प्रसंगी प्राध्यापकांचे उद्गार तिच्या कानावर आदळले आणि ती जास्तच कुढी बनली. ह्या कोडामुळे शापित झालेल्या आपल्या सौंदर्याचा तिला तिरस्कार वाटायला लागला. प्रत्येकाच्या नजरेत आपल्याविषयीची कीव आणि पराकोटीची सहानुभूती भरलेली तिला दिसून यायला लागली आणि तिचं मन आतल्या आत पिचायला लागलं. तिची सुंदर मुद्रा दुःखानं काळवंडून गेली. कॉलेजला रामराम ठोकून घरी स्वस्थ बसावं असंही तिला क्षणभर वाटायचं, पण आता ती जाणती होती. आपलं भवितव्य काय आहे हे तिने जाणलं होतं. स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, अशी माघार घेऊन चालणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. मनाचा काहीतरी निश्चय करून अलिप्तपणे तिने आपलं शिक्षण चालू ठेवलं. सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित झाल्यामुळे ती पहिल्यापासनं प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर पटकावायला लागली आणि आपल्या हुशारीनं ती सगळ्या कॉलेजभर चमकायला लागली. पण क्षणभरच. वीज जशी एकाएकी चमकते आणि स्वतःसह सगळी सृष्टी उजळून टाकते, पण दुसऱ्या क्षणी सगळा अंधार, पहिल्यापेक्षाही गुडुप्पा अंधार जिकडे तिकडे होऊन जातो, त्याप्रमाणे तेवढ्यापुरती रतन साऱ्यांच्या चर्चेचा विषय बनत होती, पण अल्पावधीत तिची विस्मृती सगळ्या कॉलेजला होत होती. आणि रतन मात्र आतल्या आत जळत होती. रतनच्या पाठच्या तिन्ही बहिणी शिक्षणात बेताच्या होत्या. मॅट्रिकच्या पुढे त्यांची धाव जात नव्हती. रतनबरोबर त्यांचीही वय वाढत होती. रतनचं लग्न होण्याची शक्यता कोणालाच वाटत नव्हती.
मोठीचं लग्न नाही, आता पाठच्यांची कशी जमावी, सगळेजण कोंडीत पडल्यासारखे झालेले होते. आणि शेवटी एक दिवशी ती कोंडी रतननंच फोडली. कधी नव्हे ते त्या दिवशी रतनचे वडील लवकर घरी आले होते. कुठली तरी एका चांगल्या स्थळाची माहिती त्यांना मिळाली होती आणि हातचं स्थळ त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं. पण रतनला काय वाटेल, पाठच्या बहिणीचं लग्न आधी झालं तर, असं ते हलक्या आवाजात रमाबाईंच्या जवळ बोलत होते. तेवढ्यात सुधा आत आली. म्हणाली, ही अशी कोरी, हिला कोण पत्करणार? रूप आणि शिक्षण असून उपयोग काय? पायाकडे बघून सगळे तरुण मागच्या मागे पळ काढतील. हिचं लग्न होणं शक्य नाही हे ठाऊक असून थांबायचं का आम्ही? तिच्याबरोबर आमची वयं वाढत आहेत. लग्नाला आतुर झालेल्या सुधाची मुक्ताफळं नेमकी घरात पाऊल टाकणाऱ्या रतनच्या कानावर पडली. रतन फार अस्वस्थ झाली. हे असं ऐकण्यापेक्षा इथल्या इथे धरणी माता आपल्याला पोटात घेईल तर बरं, असं क्षणभर तिला वाटलं. दुसऱ्याच क्षणी तिने मनाचा निर्धार केला, जणू काही झालंच नाही, आपण काही ऐकलंच नाही, अशा चेहऱ्यानं ती घरात आली. हातपाय धुवून ती वडिलांच्या जवळ पाटावर येऊन बसली आणि निश्चयपूर्वक तिने बोलायला सुरुवात केली. बाबा, माझं लग्न होणार नाही, मला कोणी पत्करणार नाही हे ठाऊक असून सुद्धा तुम्ही का अडून बसलाय? बाबा, तुम्ही खुशाल सुद्धा वर्षाच्या लग्नाच्या खटपटीला लागा. अहो, माझं नाही तर नाही, माझ्यामुळे त्यांची कुचंबणा होतीये, दिसतेय ती मला. खरंच सांगते बाबा, मला काही वाटायचं नाही, उलट आनंद होईल मला त्यांची लग्न झाली तर. खरंच सांगते मी बाबा, खरंच, तुम्ही बघा त्यांच्या लग्नाचं. बाबांनी हळूच रतनकडे बघितलं. ती मोठ्या निर्धारानं बोलत होती, पण त्याआड लपलेलं तिचं दुःख बाबांच्या नजरेतनं सुटलं नाही. पण तरीही ते काहीही बोलू शकले नाहीत, कारण ती जे बोलली होती ते सत्य होतं. रतनच्या भवितव्याबद्दलचं दुःख आणि तिच्या समंजसपणाचा आनंद या दोन्हीमुळे त्यांना अगदी गहिवरून आला. रतनच्या पाठीवर हलकेच हात फिरवून ते तिथनं उठून गेले. त्यानंतर थोड्याच दिवसात एका पाठोपाठ तिच्या बहिणींची लग्न होऊन गेली. त्या सासरी सुखानं नांदायला लागल्या. रतन मात्र थिजल्या मनानं, आतल्या आत जळत, वरवरच्या उत्साहानं हे फक्त बघत होती. ते ज्यावेळी माहेरी येत त्यावेळी आपल्या नवऱ्याचं, त्यांच्या श्रीमंतीचं आणि आपल्यावर असलेल्या प्रेमाचं वर्णन करत. त्यावेळी रतनचं अंतःकरण पेटून उठे. त्यांची ती वर्णनं, नवऱ्याचे गोडवे, नवऱ्याचं कौतुक ऐकत बसण्यापेक्षा कुठेतरी दूर निघून जावं असं तिच्या मनात येई. ते ऐकणं तिला अगदी असह्य होऊन जाईल. पण केवळ आपल्या जाण्यानं त्यांना दुःख होऊ नये, त्यांनी त्यातनं भलता अर्थ काढू नये म्हणून केवळ नाईलाजानं ती ते सगळं ऐकत राहील. आणि ती ऐकतीये हे बघून बहिणींना जास्त हुरूप येईल. दुप्पट वेगानं ते आपलं नवरा पुराण सुरू करत. पण रतनबद्दल सहानुभूतीचा विचारही कधी त्यांच्या मनात येत नसे. मनुष्य स्वतः सुखात असला की दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना त्याला होत नाही, हेच खरं. अशा वेळी रतनला वाटे यांना ओरडून सांगावं, का तुम्ही मला हे सगळं ऐकवताय? जे सुख कधीही माझ्या वाट्याला येणार नाही त्याचे गोडवे गाऊन माझ्या काळजाला का घरं पाडताय? जे सुख तुमच्या आधी मी अनुभवायचं त्याची वर्णनं ऐकून तुम्ही माझ्या काळजाचे लचके तोडताय. माझ्यापेक्षा तुम्ही लहान, तरीही तारुण्यातल्या मादक सुखाची लयलूट तुम्ही करताय. आणि ते सुख घेताना आपल्या बहिणीची जरा तरी आठवण तुम्हाला होते का? का माझ्या दुःखावर डागण्या देताय तुम्ही? कशाला मला हे सगळं ऐकवताय तुम्ही? हे असे विचार तिच्या मनात आले की मग अभ्यासाचं निमित्त सांगून ती तिथनं काढता पाय घ्यायची. रतन BA BT झाली आणि तिने हायस्कूलमध्ये नोकरी धरली. कालांतराने तिच्या एकुलत्या एका भावाचंही लग्न झालं. आणखी एक मुसमुस्त तारुण्य वहिनीच्या रूपानं घरात आलं, फुलण्याकरता, बहरण्याकरता. रतनचं तारुण्य मात्र वाया चाललं होतं, करपत होतं. भावाचे, वहिनीचे प्रेमाचे चाळे, ते चोरटे स्पर्श रतनच्या कधीतरी दृष्टीला पडतं आणि रतन कावरी बावरी होऊन जाते. एकाएकी तिचा जीव तिला असह्य होऊन जातो. तिला वाटायचं असाच एखादा आपल्याला जोडीदार भेटावा, आपलं दुःख जाणणारा, आपल्याला आपल्या व्यंगासह पत्करणारा. पण जे वाटत होतं ते घडत मात्र नव्हतं आणि घडण्याची शक्यताही धूसर दिसत होती. तिच्या मनातलं हे गुपित, तिची ही अंतरीची इच्छा अशीच उपेक्षित राहत होती. पुढे पुढे रतन या उपेक्षित जीवनाला निरढवले.
आहे त्यातच सुख मानून राहण्याची तिने मनाला सवय लावून घेतली. हे जीणं अपरिहार्य आहे, टाळू म्हणून टाळता येणार नाही याबद्दल तिची खात्री झाली. आणि मग तिने मनोमन ठरवलं, मनोमन निश्चय केला की देवानी जरी आपली उपेक्षा केली असली, असलं उपेक्षित जीणं आपल्या वाट्याला घातलं असलं तरी आपण कोणाच्या शब्दाची उपेक्षा करायची नाही, कुठल्याही कामाची उपेक्षा करायची नाही. आपल्याकडून जे होईल ते करत राहायचं आणि आयुष्य असेपर्यंत जगतच राहायचं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सुहासिनी अभ्यंकर यांची कथा उपेक्षित मी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. आणि हो, त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीने विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.